शहरातील विविध ठिकाणच्या 7 जागा BOT तत्वावर देण्याचं त्यांनी प्रस्ताव सादर केला आणि इव्हन सोलापूरकरांचा या प्रस्तावाला प्रचंड विरोध होता। जय भवानी मैदान BOTवर देण्याचं घाट या महापालिकेचं दिसतोय। मोकळे मैदान हे शेवटचंच मैदान उरलंय असं मला वाटतंय, जिथं पब्लिकचा डायरेक्ट या मैदानाशी कॉन्टॅक्ट आहे आणि संपर्क आहे। 3 कोटीचा प्रशासकीय निधी या मैदानासाठी मंजूर असताना हे मला वाटतंय डेव्हलप करून ते BOTवर देणार आहेत, त्याला ऐकतं का काय माहित नाही। जिमखाना म्हणतात त्याला। चाकोतेंनी 1992 साली काहीतरी ते बांधून ठेवलंय। तिथं आतापर्यंत कोण सुद्धा आत गेलं नाही। त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, उद्या या विषयावरती हे प्रायोगिक तत्वावर असो किंवा नसो, पण जय भवानी मैदान BOTवर देण्यासाठी 4 नगरसेवक आणि इथले जे कोणी स्थानिक आमदार असतील त्यांनी सुद्धा आपल्या नगरसेवकांना सांगावं की या जय भवानी मैदान BOTवर देण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध करायला पाहिजे। हे मैदान तर BOTच्या लिस्टमधून वगळावं अशी विनंती आहे। खेळाडूंच्या विचाराने जर का आपण विचार केला तर खेळाडूंसाठी एक पण दुर्लक्षित आहे असं म्हणावं लागेल, कारण स्पर्धा असेल किंवा खेळाडूंच्या विचाराने काही महत्त्वाचे इथे उपक्रम व्हायला पाहिजे होते ते झाले नाहीत, किंवा काही पण मैदानाचं काम असू दे ते वैयक्तिक खर्चातूनच करतात, महापालिकेच्या खर्चातून करत नाही आहेत। येणाऱ्या पिढीने का महापालिकेत जाऊन क्रिकेट खेळावं का? येणारी पिढी आम्ही जे आता सध्याला क्रिकेट खेळतोय, पूर्ण सोलापूर सिटीमध्ये एकमेव ग्राउंड रावलेलं आहे। पूर्ण या उत्तर मध्ये एकमेव ग्राउंड आहे। आम्ही क्रिकेट खेळावं कुठं नेमकं? उद्याचं भविष्य पोरांसाठी म्हणून जाऊ नये म्हणून आम्ही विरोध करत आहे, बाकी काय नाही याच्यात। जर हे BOTला गेलं तर आम्ही महापालिकेत येऊन क्रिकेट खेळणार। सोलापूर महानगरपालिकेच्या महापौराने उद्या म्हणजे मंगळवारी 4:30 वाजता सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा बोलवली आणि त्या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे की त्या विषयपत्रिकेवर असलेल्या विषयामध्ये पालिका आयुक्ताकडून आलेला तो विषय की सोलापूर शहरातील विविध ठिकाणच्या 7 जागा BOT तत्वावर देण्याचं त्यांनी प्रस्ताव सादर केला आणि त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने सोलापूर शहर आणि परिसरामध्ये आणि इव्हन सोलापूरकरांचा या प्रस्तावाला प्रचंड विरोध होता। आणि का आणि कशासाठी हे तर आपण चर्चा करणार आहोत। आता सध्या जो आपण आहोत ते जय भवानी प्रशालेय येथील मैदानावर आहे। तेच मैदान आहे की ते 7 पैकी 1 मैदान आहे। त्या मैदानावरच आपण आज ह्या सगळ्या युवकाशी संवाद साधणार आहोत की सोलापूर महानगरपालिकेने BOT तत्वावर ह्या जागा देण्याचा घाट घातला आहे आणि तसा प्रस्ताव ही पालिका आयुक्ताकडून आला आहे। उद्याचा तो प्रस्ताव आहे आणि त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? सोलापूर महानगरपालिकेने 7 जागा BOTवर देण्याचं ठरवलेलं आहे असं समजतं आम्हाला। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शहर उत्तर पूर्ण भागामध्ये मोकळे मैदान हे शेवटचंच मैदान उरलं आहे असं मला वाटतंय, जिथं पब्लिकचा डायरेक्ट या मैदानाशी कॉन्टॅक्ट आहे आणि संपर्क आहे। इथं जय भवानी मैदान BOTवर देण्याचं घाट या महापालिकेचं दिसतोय। खरं तर हे मैदान आहे तालुका क्रीडाच्या ताब्यामध्ये आणि महापालिका हे BOTवर देते आहे। कधी आणि कशा पद्धतीनं हे तालुका म्हणजे क्रीडा अधिकाऱ्याकडे गेले? हे मी परवाच पेपरमध्ये वाचलंय की आधी काहीतरी क्रीडा, आता सध्याला ते PWDकडं आहे सध्याला ही जमीन, आता ते क्रीडा संकुलकडे वर्ग होणार आहे। आणि विशेष म्हणजे या मैदानासाठी 3 कोटीची प्रशासकीय मंजुरीचा निधी या ठिकाणी प्राप्त झाला आहे। कुणाच्या ह्याच्यात निधी कोणाचा आहे माहीत नाही, पण 3 कोटीचा प्रशासकीय निधी या मैदानासाठी मंजूर असताना हे मला वाटतं डेव्हलप करून ते BOTवर देणार आहेत, त्याला ऐकतं का काय माहीत नाही। उलट हे जे 3 कोटी आलेत त्या माध्यमातून इथं वॉकिंग ट्रॅक असेल किंवा इथं सगळ्यात जास्त म्हणजे 500पेक्षा जास्त खेळाडू इथं क्रिकेट खेळण्यासाठी येतात। आपले जे प्रशासकीय सेवांचं जी तयारी असते, पोलीस प्रशिक्षण वगैरे, त्या ग्राउंडचं जे तयारी असते त्या ग्राउंडवरती तुम्ही सकाळी 6 वाजता थोडक्यात असं म्हणायचं आहे की युवकांच्या सगळ्या अत्यावश्यक गरजेसाठी हे मैदान आवश्यक आहे। तुम्हाला असं वाटतं का की हे मैदान गरजेचं आहे पण महापालिका हे कुठेतरी जाणीवपूर्वक लक्ष करते या मैदानाकडे? खरं तर दुर्लक्षितच म्हणावं लागेल महापालिकेकडून, कारण नाही, दुर्लक्षित असती तर BOT तत्वावर हे गेली नसती जागा। खेळाडूंच्या विचाराने जर का आपण विचार केला तर खेळाडूंसाठी एक पण दुर्लक्षित आहे असं म्हणावं लागेल, कारण स्पर्धा असेल किंवा खेळाडूंच्या विचाराने काही महत्त्वाचे इथे उपक्रम व्हायला पाहिजे होते ते झाले नाहीत,
खेळाडू स्वतःच्या खिशातून काढून कुठला जरी साफसफाई करायचा जरी असला तर खेळाडू टीमचे स्वतःचे पैसे घालूनच इथं रोड रोलिंग असू दे किंवा काही पण मैदानाचं काम असू दे ते वैयक्तिक खर्चातूनच करतात, महापालिकेच्या खर्चातून करत नाही आहेत सध्या तरी. म्हणजे एक बाजूला पंतप्रधान म्हणतात की खेलो इंडिया खेलो भारत आणि हे खेळण्याची मानसिकता आणि इच्छाशक्ती असताना देखील ते म्हणजे प्रशासनाकडून किंवा पदाधिकाऱ्याकडून मैदान सुरक्षित करणं आणि त्याचं सुशोभीकरण करणं हे अगदी म्हणजे लागत काय कुठल्या कारणामुळे हे तुम्हाला असं वाटतं की हे नको जायला पाहिजे, BOT होता कामा नये? उद्याचं भविष्य आहे पोरांसाठी आहे, म्हणून जाऊ नये म्हणून आम्ही विरोध करत आहे, बाकी काय नाही याच्यात. आमचं उद्याचे आम्हाला सिटी म्हणजे एकच ग्राउंड आहे, जयभवानी ग्राउंड. आणि विशेष करता पहिला टेनिस बॉल क्रिकेट इथंच चालू झालेलं आहे जयभवानी मैदानावर. सांगायचं म्हणजे आम्हाला तर जर BOTला गेलं तर आम्ही महापालिकेत येऊन क्रिकेट खेळणार. म्हणजे एक वैशिष्ट्य जय भवानीचं वैशिष्ट्य असं आहे की बंडाप्पा मुनळे हे जय भवानी कबड्डी क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आणि खेळाडू होते आणि ह्याच मैदानावर आज इतिहास घडतो आणि इतिहासाचे हे साक्षीदार आहेत. पण ह्या सगळ्या मैदानाच्या बाबतीमध्ये नगरसेवकांची प्रतिक्रिया तुम्ही जाणून घेतली, काय म्हणणं? आता पार्टी मिटिंग काल झाली आहे म्हणून समजतंय. आता पार्टी मिटिंगमध्ये स्थानिक असतील किंवा इथले स्थानिक आमदार असतील ते मुद्दा उचललेत का नाही माहीत नाही, पण उद्या आपली जनरल बोर्ड आहे, GBची मिटिंग आहे उद्या. माझी इथल्या नगरसेवकांना किंवा जे आपले स्थानिक आमदार आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, उद्या या विषयावरती हे प्रायोगिक तत्वावर असो किंवा नसो, पण जय भवानी मैदान BOTवर देण्यासाठी इथले तिन्ही नगरसेवक आणि आमदार असतील त्यांनी चारही नगरसेवक आणि इथले जे कोणी स्थानिक आमदार असतील त्यांनी सुद्धा आपल्या नगरसेवकांना सांगावं की या जय भवानी मैदान BOTवर देण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध करायला पाहिजे. कारण सोलापूर शहर वन साईड भारतीय जनता पार्टीला सत्तेकडे नेली आहे, तर अशी अपेक्षा त्यांच्याकडून आम्हाला नाही आहे. तुम्हाला आम्ही शहराच्या विकासासाठी निवडलं आहे, कोण कुठल्या पक्षाचं आहे ते महत्त्वाचं नाही, पण शहर वन साईड तुम्हाला हातामध्ये सत्ता दिली आहे, त्याचा अर्थ असा नाही की कुठलीही जागा कोणाच्याही ताब्यात आपण देऊ. विकासाचा मुद्दा आहे, विकास हा सोलापूरचा झाला पाहिजे. सोलापूर हे विकासाच्या मार्गावर मार्गस्थ आहे. मेट्रो होती आहे, आपल्याला बुलेट ट्रेन मिळते आहे, विमानसेवा आहे, परत IT पार्क येतं. म्हणजे इतक्या सगळ्या प्रगतीचे मार्ग खुले असताना आपण प्रगतीच्या मार्गावर कुठेतरी अडथळा निर्माण करतो असं वाटतं. विकासाला कुठलं नागरिक विकासाला विरोध करत नाही. विकास होऊ द्या. ज्या जागा पडीक असतील, ज्या जागा वर्षानुवर्षे तशाच पडीक आहेत त्या जागा BOTवर द्या, पण BOTवर देत असताना चांगली डील करावी अशी माझी विनंती आहे. कारण एक मी बघितलोय, पार्क स्टेडियम फक्त 1 लाखामध्ये तुम्ही भाड्याने दिली आहे. सगळ्यात वर्स्ट डील म्हणायला पाहिजे, कारण एवढ्या स्वस्तामध्ये पार्क स्टेडियम दिलं आहे. तर असं कुठलं घडू नये आणि हे मैदान तर BOTच्या लिस्टमधून वगळावं अशी विनंती आहे. असं वाटत नाही की सोलापूर शहराच्या विकासाला तुम्ही कुठेतरी अडथळा आणताय या विरोध? आम्ही बिलकुल अडथळा आणत आहे, पण ग्राउंडच का ठरवलंय तुम्ही BOTसाठी? आमचं म्हणणं असं आहे. ग्राउंडच म्हणजे अनेक जागा आहेत, अनेक जागा आहेत, पण पर्यायी जागा मग निवडा ना तुम्ही. पण जयभवानी ग्राउंडच का बरं निवडलेलं आहे? मला असं वाटत नाही विकासाला तुम्ही अडथळा? विकासाला आम्ही बिलकुल विरोध करत नाही आणि अडथळा पण आणत नाहीये, पण जयभवानी ग्राउंडच का बरं तुम्ही ठरवलेलं आहे BOTसाठी तुम्ही म्हणतात? खरं तर खेळायला ग्राउंडच नाही आहेत. उद्या हा जागा जर का विकास करण्यासाठी दिला तर पोरं खेळण्यासाठी जायचं येणाऱ्या कुठं? पिढीने खेळाव कुठं? येणाऱ्या पिढीने का महापालिकेत जाऊन क्रिकेट खेळाव का? येणारी पिढी आम्ही जे आता सध्याला क्रिकेट खेळतोय, पूर्ण सोलापूर सिटीमध्ये एकमेव ग्राउंड राहिलेलं आहे. पूर्ण या उत्तर मध्ये एकमेव ग्राउंड आहे. आम्ही क्रिकेट खेळावं कुठं नेमकं? क्रिकेट आणि स्वास्थ्य सुद्धा महत्वाचं आहे. कारण स्वास्थ्यासाठी जे वयस्कर लोक असतील, यंग पिढी असतील किंवा लहान लेकरं जी असतील ते रनिंग करण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी हे मैदान निवडलेले आहेत. कारण त्यांना दुसरीकडे रोडावर इथं कुठं त्यांना जागा भेटत नसल्यामुळे ते मैदानात येतात. त्यांनी जर रोडावर जाऊन करत असले तर मग ते रोडावर ते अपघात आल्यावर कोणाच जबाबदार असणार? ते मैदान म्हणून चिंतेने येतात. तेच जर मैदान किती वर्ष झालं मैदानावर येतात? आता मी कमीत कमी 8 ते 10 वर्ष झाले मी मैदानावर स्वतः खेळतोय क्रिकेट. इथं क्रिकेट खेळायला मला दुसरं कोणतंच ग्राउंड नाही. मी बुधवारपेठला राहतोय, मी बुधवारपेठवरून इथं क्रिकेट खेळण्यासाठी खास येतोय जयभवानीमध्ये. फक्त खास क्रिकेटसाठी येतोय. असं पण नाही की इथं दुसरं काय गेम आहे. इथं क्रिकेट खेळणारे कमीत कमी आम्ही रोज सकाळी खेळणारे 100 ते 150 मुलं आहेत आणि दुपारी खेळणारे 100 ते 150 मुलं आहेत. तुम्ही कधी पण येऊ शकता आणि बघू शकता. मग ह्या मुलांनी जायचं कुठं क्रिकेट खेळायला? म्हणजे असं वाटत नाही का की प्रशासन इतकं मोठं मैदान आहे त्याच्यावर व्यवस्था करावी, मैदान व्यवस्थित सुस्थितीत आणावं, त्याला स्वच्छ करावं,
खेळाचे साहित्य उपलब्ध करून द्यावं. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, महापालिका हे उदासीन वाटतंय. खरंच खूप उदासीनता आहे. आता तुम्ही हे मागची बिल्डिंग त्या ठिकाणी बघताय, मी माहिती घेतलोय. जिम आहे. जिमखाना म्हणतात त्याला. चाकोतेंनी 1992 साली काहीतरी ते बांधून ठेवलंय. तिथं आतापर्यंत कोण सुद्धा आत गेलं नाही. म्हणजे उदासीनता ही उदासीनता. आणि परवाच बहुतेक आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी 50 लाखचा निधी पण ते पत्रे वगैरे बदलणे किंवा आत काहीतरी सुशोभीकरण किंवा दुरुस्तीसाठी 50 लाख पण त्या ठिकाणी दिलाय. आणि अजून एक माहिती तर 3 कोटी निधी मिळालाय. त्या 3 कोटी निधीमधून वॉकिंग ट्रॅक आहे, झाडं झुडपे लावू शकताय, स्वच्छतागृह बांधू शकताय, ट्रॅकिंग. नाही, पण एक समज असा होतो की सर्वसामान्य सोलापूरकरांच्या अपेक्षा अशा आहेत, स्वप्न मोठे आहेत आणि सोलापूर विकासाच्या दिशेने जात असताना माझ्यासारख्याच्या पत्रकारिता हे तुमच्यासारख्याच प्रतिनिधित्व करते. त्यावेळी माझ्यावर देखील प्रश्न उपस्थित केले जातात की विकासाला अडचण होते. नाही, विकासाला अडचण नाही. नाही, माझ्या पत्रकारितेची पण अडचण होते आणि तुमच्या वक्तव्याची. नाही, अडचण काय नाही. तुम्ही घाबरू नका. बिंदास कोणालाही तुम्ही प्रश्न विचारू शकता. मी घाबरणार इतपत म्हणजे कमकुवत नाही असं म्हणायचं नाही आहे. तुम्ही बिंदास सोलापूरचा नागरिक आहे आपण. नाही, मला प्रश्न विचारायचा असा की समोरच्याला वाटतं की तुमचे प्रश्न, तुम्ही उपस्थित केलेली मागणी हे सोलापूरच्या विकासाला अडथळा ठरणार आहे. काय सांगाल त्यांना? काही सुद्धा अडथळा नाही. उलट तुम्ही विकास कामं व्यवस्थित करा. जे जागा वर्षानुवर्ष पडीक आहेत त्या गोष्टी द्या BOT वरती. पण ज्याचा पब्लिकशी डायरेक्ट म्हणजे संपर्क असतो तशा मुख्य जमिनी ज्या आहेत म्हणजे ग्राउंड वगैरे अशा गोष्टी तुम्ही BOT वर देण्याचा घाट घालू नका. उलट पाणी पुरवठ्यासाठी तुम्ही हे 150 कोटी जमा करताय, हे सगळं दाखवताय एक, पण आता होतंयच वेगळं असं चित्र दिसत. उद्या जर का सभागृहामध्ये नगरसेवक 4 प्रतिनिधींनी नाही बोलले तर काय करावं? त्यांच्या विरुद्ध आवाज उठवू आपण. त्यांच्या विरुद्ध आपण तक्रार करू. तुम्ही नगरसेवक बोला, तुमच्यासाठी आम्ही निवडून दिलाय. प्लस म्हणजे या ग्राउंडमध्ये दर वर्षाला आम्ही पूर्ण भवानी पेठच्या पोरांना घेऊन आम्ही इथं मॅचेस खेळतो. आम्ही दरवर्षी, आज बहुतेक मला वाटतं 10वा का 11वा JBPL म्हणतो आम्ही, जे भवानी प्रीमियर लीग आम्ही आयोजित करतो. दरवर्षी कमीत से कम 500 पोरं आम्ही कंपल्सरी ग्राउंडमध्ये असतो. हे जर BOT जर दिलं तर 500 पोरांचं म्हणजे हे होईल जाईल, म्हणजे व्यर्थ होईल जाईल. त्यांनी क्रिकेट खेळायचं बंदच होईल असं होईल पुढं. खूप मोठा प्रश्न आहे. हां, 500 लोकांचं म्हणजे जे वॉकिंगला सकाळी येतात वगैरे त्यांचं बी बंद होईल. उद्या रोडवर कुठं वॉकिंग करायचं, रोड ॲक्सिडेंट झाला कोण जबाबदार? महापालिका जबाबदार काय नगरसेवक? म्हणजे एक पद्धतीनं तुमची खूप मोठी अडचण होणार, लई मोठी अडचण होणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये या लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे सभागृहात प्रतिनिधित्व करतात, त्यांच्या वेदना आणि संवेदना व्यक्त करण्यासाठी. आणि जर का त्या सदस्यांनी सभागृहात नाही बोललं तर बाहेर बोलण्याचा अधिकार म्हणजे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हाच तो अधिकार की सभागृहात पाठवलेला प्रतिनिधी जर का आमच्या बाजूनं बोलत नसेल आणि आमची इच्छा आणि अपेक्षा जर का पूर्ण होत नसेल तर माध्यमाच्या माध्यमातून 19A च्या कायद्याअंतर्गत आम्ही आमच्या वेदना तुमच्यापर्यंत पोहोचवणार. हीच कदाचित या पदाधिकाऱ्यांना द्यायचं आहे. पण काही जणांचं म्हणणं असं आहे की सभागृहाच्या बाहेरच योग्य की अयोग्य ठरवण्याचा अधिकार कोणी दिला? ह्या सर्वांना अधिकार भारतीय संविधानानं दिला. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्र.